हॅलो. चला अपील स्मृती एडवन 12th मॅन बंधनकारक असेल, लक्ष ठेवा. एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल, लक्ष ठेवा. अपील स्मृती एडवन टीम. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. फुल टॉस बॉल होता. पहिल्या बॉलवर इथून विकेट परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक पहिला धक्का लागतोय 0 या धावसंख्येवर. गॉन. घेतला गेलाय. बिमर चेंडू आहे की नाहीये परीक्षण निरीक्षण केलं जाईल. चला फेर बॉल आहे, फलंदाज बाद असेल. पहिल्या बॉलवर विकेट पाहायला मिळालाय. सनी बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. वन डाऊन बॅट्समन आपण पाहताय जयंत पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या बॉलवर अगदी विकेट्स पाहायला मिळाल्या. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात. फुल टॉस बॉल होता, त्याला हवाई सफर करण्याचा प्रयत्न. सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. चांगला कॅमेरा वर्क आपण पाहू शकतात. अगदी आमचे दोन्ही कॅमेरामॅन अप्रतिम कॅमेरा वर्क पाहायला मिळालाय. जयंत पाटील नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपील स्मृती एडवन प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहू शकतात. भाविक प्रथमतः टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि अगदी यशस्वी साबित करताना आपण पाहू शकतात. धाव फलका धाबा आहेत, एकही धाव फलका नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. जयंत आल्या पावली मात्र माघारी परतवलं जात आहे. आधीच्या मॅच मध्ये हीच परिस्थिती होती. 0 या धावसंख्येत 2 विकेट्स पाहायला मिळाले आणि तिथूनही तीच परिस्थिती पाहायला मिळालंय. 0 या धावसंख्येवर 2 गडी गारत. गॉन. एकामागून एक धक्के पाहायला मिळाल्या. 2 गडी बाद. धाव फलकार एकही धाव नाहीये. अपील स्मृती एडवन संघ खराब सुरुवात पाहायला मिळाले. हार्दिक तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलकार धावा एकही नाहीये. पण एकदा बॅट तून रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी बॉल वरच्या भागाला पाहायला मिळाला आणि सुंदर झेल परिपूर्ण केला. विकेट क्रमांक 2 पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात दातीवरे संघाकडनं आपण पाहत आहेत, परंतु एडवन संघाकडनं खराब सुरुवात पाहायला मिळालंय. 2 धक्के 0 या धावसंख्येवर. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. सुरेश महिला मंडळ या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या रणरागिणी भगिनी त्यांचंही हार्दिक स्वागत. धाव फलकावर एकही धाव नाहीये. चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी भाविकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 2 डब्ल्यू आतापर्यंत प्राप्त केल्या गेल्यात. ऑन हॅट्रिक असेल. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड केला. चेंडू चाललाय अगदी सरळ सीमारेषा पार. पहिला चौकार पाहायला मिळालाय. अपील स्मृती एडवनच्या माध्यमातून पहिला चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. ना कलम होता ना कायदा होता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता छत्रपती राजा. धाव फलका धावा 4. 2 गडी बाद झाल्यात. पहिला चौकार पाहायला मिळाला. अगदी हार्दिक तरेच्या बॅट मधून आला हा चौकार. धाव फलका धावा 4. 3 बॉलच्या अगदी परिपूर्ण समाप्ती अखेर. भाविक पुढील बॉल. धाव फलका धावा 4.
चांगला स्ट्रोक पाहायला मला तिथे क्षेत्ररक्षक मीडाऊन मध्ये होता. ती गफलत झालाय अति काही संकटात नाही. विकेट क्रमांक 3, तिसरा धक्का, 4 या धावसंख्येवर गॉन. मागच्या चेंडूवर पाहायला मिळालं आणि अगदीच अचूकपैकी इथून एका बाजूने फलंदाज धावत सुटले. त्यानंतर धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्या. धावफलका धाबाय 4, 3 धक्के लागलेत अपिल स्मृती एडबर्न या संघाला. नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. ही जोडी खूप महत्वाची. एका बाजूने जलतरे यंदाच्या वर्षामध्ये इनफॉर्म फलंदाज आपण पाहत आहेत, जो नॉन स्ट्राईक इंडवर आपण पाहत आहेत. नव्याने दाखल झालाय नील. चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड दाबाय 4, 3 धक्के जरूर पाहायला मिळाल्यात अपिल स्मृती एडबर्न या टीमला. पुढील बॉल अगदी सटीक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. स्वतः कॅप्टन भाविक आपण पाहत आहेत. अगदी वेगावर स्वार होताना जरूर पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टॉट बॉल येतोय. धावफलका दाबा 4, 4 धावा 5 बॉलची समाप्तीला. शेवटचा बॉल असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. अंतिम चेंडू. हो क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल. भाविक 4 धावा खर्च केल्यात, 3 विकेट्स गारद केल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 4. या एक सुमधुर संगीत. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबाय 4. दी यशस्वी षटक हाताळताना पाहायला मिळाला भाविक. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट्स आणि 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. रितेश येतोय गोलंदाज मार्कवर. रितेश निजाई षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झाला. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. शिवनेरी चषक 2026 क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहत आहेत. कुंभमेळा आपण पाहत आहेत. याची देही याची डोळा. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. अगदी निसर्गरम्य मैदान आपण पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्यावर चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. पहिला बॉल. हलक्याताने सन्मान दिला या चेंडूला. पॉइंट मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल मैल. या सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 या अंकावर. चलतरे यंदाच्या हंगामामध्ये इनफॉर्म फलंदाज पाहायला मिळतोय. धावफलका दाबायत 5. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालंय. रितेश निजाई गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. 5 धावा. पुढील बॉल. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी येत आहे तद्वारा. अगदी 2 धावा ऍक्युरेट फेकी अगदी पाहायला मिळालाय. या दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरुवातीला 3 धक्के, त्याच कारणात सिंगल डबलचा वापर पाहायला मिळाला. अगदी लाईफ लाईनचा वापर करतात हे दोन्ही खेळाडू. धावफलका दाबा 7. धावफलका दाबा 7. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना अपिल स्मृती एडबर्न संघ आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मला. अगदी निर्धावच्या स्वरूपात चेंडू पडल्यानंतर आउटसाइड पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी रितेश आपण पाहू शकतात. अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहत आहेत. चेंडू पडला त्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने पाहायला मिळालाय. धावफलका दाबायत 7. स्थिरावला गेले स्कोर कार्ड. ज्या अनुषंगाने गोलंदाजी पाहायला मिळाला रितेश निजाई. फुल टच बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात.
थोडासा फंबल झालाय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा अगदी पळून पूर्ण केल्या गेल्या. तिहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 धावा. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक आणखीन धाव पाहायला मिळाले. धाव फलका धावा आहेत 10. शिखर जिकिणी आपण पाहतायत 10 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपण पाहतायत समोर जल तरे. हो 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 अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चांगल्या लाईनतात लाईनने गोलंदाजी रितेश एक युवा गोलंदाज आपली छाप सोडताना आपण पाहू शकतात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. दोघे युवा टॅलेंट एकमेकांसमोर आपण पाहतायत. जल तरे एका बाजूने दुसऱ्या बाजूने रितेश निजाई. हो 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 अप्रतिम अप्रतिम पंचाकडे लाऊड अपील. फिंगर इज गॉन अंपायर नाऊ. बडी मछली जाल में फसते हुए इथून परतावा लागेल जलला आणि धाव फलका दाबा 10. 4 धक्के लागल्यात 4 गडी बाद एसडीचे. राकेशजी निजाई उपस्थित आहेत आपल्या टीमला कोऑपरेट करण्यासाठी. सुयोग नवीन दाखल झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धाव फलका धावा 10. 4 धक्के जरूर लागले गेल्यात अपील स्मृती एडबन या संघाला. इथून संघाला सावरेल का? सुयोगकडे क्षमता आहे पण तुझं ते दमखम दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करेन च्या अनुषंगाने गोलंदाजी पाहायला मिळालंय. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्यात. 4 गडी गारद केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भाविक येतोय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. अप्रतिमरित्या ते षटक पाहायला मिळालं होतं. जो प्रेशर क्रिएट केलाय तो आणखीन बिल्ड करण्याचा प्रयत्न दातिवरी संघाकडनं केला जाईल परंतु प्रेशरला न जुबानताना अगदी चांगली कामगिरी करावी लागेल अपील स्मृती एडबन या संघाला. 10 धावा स्कोर कार्डवर 5च्या सरासरीने 2 षटकाची समाप्ती. 10 धावा 4 गडी बाद. भाविक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो 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 अप्रतिम अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. नील सध्या संघर्ष करतोय. 6 बॉल मध्ये 5चं योगदान पाहायला मिळालंय. धाव फलका धावा आहेत आपण पाहतात अगदी 10. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव फलका धावा 10. 4 गडी गारद झाल्यात. निळकळी संधी आहे आज इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. आज काही सर्व काही सुरळीत पाहायला मिळालं अगदी दातिवरीच्या बाजूनं. फुल टॉस बॉल होता त्यावर धावा वसूल करता आल्या नाहीयेत. डॉट बॉल येतोय. डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. काहीतरी चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 2 फलंदाज. धाव फलका धावा 10. अगदी अडचणीत आहे टीम सध्या अपील स्मृती एडबन टीम. संकटमोचक कोण ठरेल या टीम साठी आणि सन्मानजनक स्कोर बघितला जाईल. गोलंदाज पुढील बॉल समोर आपण पाहतायत. अडीच लोंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 11 या अंकावर. आता सुयोग जबाबदारी असेल. धाव फलका धावा 11. सहयोग आपण पाहतायत अगदी नावाने दाखल झालेला फलंदाज. पुढील बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात होता आणि सुंदर झेल परिपूर्ण केलाय. संयोगच्या खेळला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 5. 5वा धक्का गारद होतोय. 11 या धावसंख्येवर गॉन.
दिसतायत. काही चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तर ज्याप्रमाणे शिकारी अगदी दबा धरून बसलेला असतो तशा प्रकारे क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता आणि सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अपील स्मृती संघ अगदी बॅकफुटला जाताना पाहायला मिळालाय. सुंदर जज योगेश देव नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज योगेशकडे संधी असेल कारण संघ अडचणीत आहे. संकट मोचक ठरावं लागेल. क्रायसिस मॅन आपल्या संघासाठी ठरावा लागेल. 11 धावा आणि 5 गडी गारद झाल्यात. भाविक पुढील बॉल पुन्हा एकदा योगेश देवने आल्या मात्र हवाई सफर घडवली गेलाय षटकारांकरिता. शिवनेरी चषक षटकार 6. आला माला योगेश देवच्या बॅट मधून धावफलका धावा 17. पहिला षटकार पाहायला मिळाला या इनिंग मधून. धावफलका धावा 17. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव परिपूर्ण केली जात आहे आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल परंतु रोखलं गेले. सी चांगली इथून काय घडलं जाईल तर फलंदाज क्रीज मध्ये सेब आहे. एकच धाव मिळेल. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 18. 5 गडी गारद झाल्यात. या एक छोटीशी 2. संघ एकमेकांसमोर आपण पाहतायत आणि त्यांच्यासाठी सॉन्ग जरूर प्ले केलं गेलंय. आमच्या डीजे वादकाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 6च्या सरासरीने सध्या 18 धावा स्कोर बोर्डवर आहेत. इथून पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावे लागेल. रितेश निजाई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर योगेश देव ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार परिपूर्ण केला गेलाय. एक मोठी इनिंग पेश करावी लागेल. एक चांगला नॉक योगेशला खेळावा लागेल. धावफलका धावा 18. रितेश निजाई गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4. पावलांचा वापर केला होता परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातखंडामध्ये चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. हा बॉल कशा प्रकारे डिलिव्हर केला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि डॉट बॉल एकंदरीत आपण पाहतायत. 18 रन्स 18 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथून फलंदाज तंबूच्या आसरा जाताना धावबाच्या स्वरूपात फलंदाज 6 बाद होतोय. गॉन. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 19 धावा धावफलका 6 धक्के जरूर पाहायला मिळाल्यात. अपिल स्मृती एडबन या टीमचे सध्या अडचणीत आहे टीम आपण पाहत आहेत. अपिल स्मृती एडबन टीम. पुढील बॉल. ओ हो यावेळेस वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. नितेश कदम सर दोन्ही हात समांतर करतायत. पंचांच्या निर्णयाला अगदी आव्हान दिलं गेलंय. चॅलेंज केलं गेलंय. तिसरे पंच अगदी परीक्षे निरीक्षण करतील हा वाईट बॉल आहे की नाही आहे.
चला वाईट बॉल पंचांनी अगदी निरीक्षण परीक्षण केलं तदनंतर जरूर पाहायला मिळालंय. धावफलका धावा आपण पाहत आहे 20. बॅटर अगदी सफल झाले नव्हते, क्रीजवर होते. हो 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 पुन्हा एकदा लेग पंचाने मात्र दर्शवलंय की हा वाईट बॉल आपण पाहू शकताय. पुढेच एकदा वाईट बॉल पाहायला मिळालाय. वाईट बॉल जरूर पाहायला मिळालाय. लेग पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. गोलंदाजाला वॉर्म केलं जात आहे. धावफलका धावा 21. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा ऍड झाल्यात. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालंय. अप्रतिम. फक्त एक धाव मिळेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता समोरच्या दिशेने, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम कौतुक करावं लागेल. अगदी चांगली पार्टनरशिप दोन्ही क्षेत्ररक्षकांनी पाहायला मिळाली या चेंडूवर. धावफलका धावत 22. इथून चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. धावफलका धावत 22. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रितेश आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. धावफलका धावत 22. 6 धक्के लागल्यात अपील स्मृती एडबन या संघाला. संघर्ष करतो याबे संघर्षाचा षटकार पाहायला मिळालाय. पूल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि 6 धावांकरिता येतोय शिवनेरी चषक षटकार 6. स्ट्रोक पाहायला मिळाला. निखिलच्या बॅट मध्ये एक जबरदस्त स्ट्रोक षटकारांकरिता. धावफलका धावा 28. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. तिथे चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती. धावफलका धावा 30. 6 धक्के लागल्यात अपील स्मृती एडबन या संघाला. एक छोटीशी धून. चे खेळाडू आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आपण पाहत आहेत. पंढरी राऊत गोलंदाजी मार्कवर येणारे जुनी 12 चेंडू आहेत. धावफलका धावा 30. आणखीन गिअर चेंज करावा लागेल. सध्या एडवन या टीमला अडचणीत आहे टीम. योगेशने 9 5 मध्ये 9 3 मध्ये 8. निखिल हो 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 सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, त्याच कारणास्तव चेंडू बळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. हा अनुभव आहे. आपण पाहत आहेत पंढरी राऊत लेफ्ट हँड गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. धावफलका धावा स्थिरावल्या गेल्या 30 रन्स. हो हो पुन्हा एकदा वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हा अनुभव आहे. आपण पाहत आहेत अनुभवाची शिदोरी. 40+ चे खेळाडू गोलंदाजी मार्कवर अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतायत. पंढरीनाथ राऊत आपण पाहतायत बॅडी नबानी पसंती मिळाला. धावफलका धावा 30. पुन्हा एकदा इथून आता स्ट्राईक रोटेट केली जाते, सॅक्रिफाईस केलं जातंय. योगेशला परतावा लागेल. विकेट क्रमांक 7 30 या धावसंख्येवर.
थँक्यू, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 7 गडी गारद झाल्या 30 या धावसंख्येवर. 4.3 चेंडूची समाप्तीला येणारी 9 चेंडू आहेत आणि 9 मध्ये किती धावा आहेत? निखिलचा विचार केला तर 3 मध्ये 8चं योगदान पाहायला मिळालंय आणि 9व्याने दाखल झालाय रोहन. येणारी 9 बॉल फुलका धावा 30. 7 गडी गारद झाल्यात. पुढील बॉल पंढरीनाथ पॅडी. हो हो हो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. 4 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय, कौतुक करावं लागेल. पंढरी राऊत आपण पाहतायत. पॅडी गोल फलंदाज नाचवण्याचं काम अक्षरशः करतोय. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅटची जरूर लागली होती. एकदा मिळेल. एक इनिंग स्कोर कार्ड दाखवला 31 31 या अंकावर. 31 धावा 5 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केलाय. अगदी किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळालंय, कौतुक करावा लागेल. धाव फलका धावात 31. 31 लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचा बॉल असेल. 9व्याने फलंदाज रोहन. रोहनकडे जबाबदारी असेल. शेवटचा बॉल. 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. उलटाच बॉल. येथून चेंडू सरळ निघून जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. संघर्षाचा हा चौकार पाहायला मिळालाय. 5 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबात 35. 7 गडी बाद. एसडीज पस्तीस. 5च्या सरासरी सध्या धाव फलकावर धावा आहेत. शेवटचं षटक मार्कवर गोलंदाज येतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी यश अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथून प्रहार करावा लागतील अपील स्मृती एडबन या संघाला. धाव फलका धावात 35. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचं षटक असेल. पहिला बॉल एकंदरीत आपण पाहत आहेत. वाईट बॉल. 1+1 पंच दर्शवत आहेत. धाव फलका धावात आपण पाहत आहेत 1+1. 2 धावा ऍड केल्या गेल्या. 37. 37 धावा स्कोर कार्ड वर. पुढील बॉल. चांगला चेंडू पाहायला मला डॉट बॉल येतोय. धाव फलका धावा 37. येणाऱ्या जुनी 5 चेंडू आहेत. अगदी थोड्याच वेळात मुख्य पाहुण्यांचा शुभागमन होईल. धाव इथून घेण्याचा प्रयत्न सॅक्रिफाईस केला जाते. फलंदाजाला परतावं लागेल. 8वा धक्का लागतोय. 37 या धावसंख्येवर फलंदाज होतोय बाद. हर्षाला नवीन फलंदाज. धाव फलका धावा आहेत 37. 37. येणारे 4 चेंडू. अंतिम 4 बॉल. यशचा पुढील बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगवान. धाव फलका धावा आहे 37. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 37. 37 धावा धाव फलकावर. अपील स्मृती एडबन संघ थोडस बॅकफुटवर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पुन्हा एकदा फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद होईल. एक धाव मिळेल. धाव फलका धावात 38. 9 गडी बाद.
प्रथम आलाय, परंतु अगदी शेवटचा फलंदाज आहे, परंतु नाव आहे प्रथम. धावफल धावत 38 रन्स. शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. येणारे शेवटचे 2 चेंडू असतील. 2 मध्ये एखादा हवाई सफर निखिल प्रयत्न तर करतोय, प्रयत्नाला यश येत नाहीये. एकदा गगनभरी फटका पाहायला मिळाला, तिथे क्षेत्ररक्षक जाईल खाली आणि संपूर्ण टीम पाहायला मिळाले ऑल आउट झालंय. 38 या धाव संख्येवर आणि 39 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. सरावले टीम कॅप्टन आणि त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीम, दोन्ही टीमला विनंती असेल टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. हॅलो, अगदी मुख्य VIP गेस्ट आपण पाहत आहात केदारजी दिघे साहेबांचं शुभ आगमन. वेलकम सर. आपण शिवनेरी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. ते औक्षण केलं जाते, आपण पाहू शकतात केदारजी दिघे साहेब यांचं शुभ आगमन आणि त्यांची संपूर्ण टीम. वेलकम केदारजी दिघे साहेब, आपलं सहर्ष स्वागत असेल. शिवनेरी चषक 2026 डे नाईटची स्पर्धा आपण पाहत आहेत. वेलकम, हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. केदारजी दिघे साहेब आपण पाहत आहेत, एक डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. हार्दिक स्वागत शिवनेरी चषक 2026. थँक्यू. अगदी VIP गेस्ट आपण पाहू शकतायत केदारजी दिघे साहेब, त्यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर.
शिवनेरी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकतात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल क्रीडानगरीमध्ये. अगदी चार चांगले लागले जातात या स्पर्धेसाठी. आपण पाहतात केदारजी दिघे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित झालाय. शिवनेरी चषकच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. मॅचलाही सुरुवात होतोय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक जिकेने यांच्या समवेत. धन्यवाद नितीन सर. शुभ आगमन या ठिकाणी झालंय. भव्य आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय केदार दिघे साहेब या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. आणि त्यांचं स्वागत या चौकाराने या षटकाराने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट शॉट इनसाइड आउट. कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आमच्या प्रमुख अतिथींसाठी अर्थातच केदार दिघे साहेबांसाठी हे अभिवादन त्या ठिकाणी होतं. फ्लॅट 6 ओव्हर दी कव्हर हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसराच बॉलवरती हा आक्रमण चढवला होता मनीषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फटका फसलाय. कॅच इटचा कॉल. जल तरे वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्याने टिपलाय आणि संपलाय फलंदाचा खेळ. गॉन. सहा धावा स्कोरकार्ड वरती आणि 6 या धावसंख्येवरती लागलाय पहिला धक्का मनीषच्या रूपामध्ये. आज मनीषचा इन्सर्ट आउट जो आहे ना तो चर्चेमध्ये राहणार आहे. कारण काय फटका होता. चर्चेमध्ये राहणारा तो इन्सर्ट आउट जबरदस्त. गोलंदाजी मार्क वरती जयंत आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या टीमसाठी पहिलं यश त्यांनी प्राप्त करून दिले. नवीन फलंदाज आयुष मैदानावरती दाखल झालाय. मागील काही स्पर्धा जर आपण पाहिल्या त्या इतिहासाचा जर विचार आपण केला तर त्यामध्ये आयुष हे नाव सातत्याने येत असताना आपण पाहिले दातिवरी संघाच्या माध्यमातून. आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 6. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. जयंत या ओव्हर मधील चौथा बॉल. आयुष साठी पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. कमी गतीने टाकलाय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवतोय. कॅच कंप्लीट. ती कमिटमेंट कंप्लीट. आणखीन एक विकेट. आयुष गॉन. प्रमुख अतिथी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थिती दाखवत असताना आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. भव्य आगमन या ठिकाणी झालंय. आदरणीय सन्माननीय केदारजी दिघे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक त्यांच्या समवेत आपण पाहतोय. ओंकारजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अभिषेकजी जाधव सर आपण पाहतोय. त्याचबरोबर अतेज जी राऊत साहेब आपण पाहतोय. संजय दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव दादा आपण पाहतोय. विडून दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं केदार दिघे साहेब यांचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्हा प्रमुख आणि खऱ्या अर्थानं आज पालघरमध्ये येऊन त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. आणि सफालामध्ये आय थिंक दुसऱ्यांदा या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये येत असताना आपली उपस्थिती त्यांनी दाखवली. आणि शुभागमन त्यांच्या ठिकाणी झालं नुकताच. आणि फटाक्यांच्या आतषबाजीने ते स्वागत पार पडताना आपण पाहिलं. 6 धावा स्कोरकार्ड वरती. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील. इथे देखील बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर बीट आणि त्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे. सरळ बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
ग्रेट स्टार्ट. टार्गेट तितकं मोठं नाहीये. 39चा चेस आपण पाहतोय 6 ओव्हर्समध्ये आणि 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आजच्या शेड्यूल मधील फर्स्ट राऊंड मधील हा लास्ट मॅच आपण पाहतोय. कंपॅरिझन आफ्टर 1 ओव्हर 10 धावा सेकंड इनिंग मध्ये दातिवरी संघाचे आपण पाहतोय 2 धक्के या ठिकाणी लागल्यात आणि अपील स्मृती एडवन टीमच्या 4 धावा होत्या, तिथे 3 धक्के लागले होते. चला थोडंसं स्पीडअप करा कारण अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि सेकंड राऊंडचे जे मॅच असणार आहेत ते 5 ओव्हरचा सामना तो खेळवला जाईल. जे 2 सामने आपण पाहतोय ते 2 सामने 5-5 षटकांचे असतील याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती नील तरे या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं हे देखील नावा रूपाला आलं. एडवन क्रिकेटमधील हा देखील एक हिरा चमकताना आपण पाहिला आणि त्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 बॉल मध्ये. ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय केदार दिघे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित झाल्यात. त्यांच्या समवेत ओमकार पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओमकार पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी त्यांच्या समवेत आगमन झालंय. 10 धावा स्कोर कार्डवरती विजयासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. लेफ्टी बॅटर स्ट्राईक वरती नील. पहिला बॉल सुरुवात यॉर्करने केले. लॉंगॉनला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय. धावा झाला स्कोर कार्डवरती 12. 29 बॉल आणि 29 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 27 धावांची गरज आहे. 12 रन्स स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एक नवीन चेहरा यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिला तो गोलंदाज नील. गोलंदाजी मार्क वरती ड्राईव्ह चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इंटू दी गॅप मध्ये बॉल फार वेगानं सीमारेषा पार चौकार. 4 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यावर नंतर टॉस साठी यायचं आहे. काय कव्हर ड्राईव्ह होता. त्यानंतर हा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. एका बाजूला त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली. या बॉलवरती पिकअप शॉट डीप मिड विकेटला उचललंय या बॉलला आणि सरळ पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती. ग्रेट शॉट. जबरदस्त पिकअप शॉट त्या ठिकाणी आपण पाहिला. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 39चा चेज आहे. आता त्यामधील 16 उरल्यात त्या पूर्ण करायच्या 27 बॉल मध्ये. दातिवरी टीम आता नक्कीच या मॅच रेडी करत असताना रितेश 12 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने मैदानामध्ये केले. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेगेस अंदाज त्या ठिकाणी आलेला नाहीये. डेंजर इन कडे होते फलंदाज पंढरी यांना आपण पाहतोय. एकदा मिळेल या बॉलवरती लेग बाईसच्या माध्यमातून आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 आकड्यावरती. आता विजयासाठी समीकरण उरले 15 धावांची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जो इम्पॅक्ट होता भरपूर वरती होता आणि जी हाईट आपल्याला पाहायला मिळते रितेशची चांगली हाईट या फलंदाजाची आपण पाहतोय आणि बरोबर तो बॉल थाईजच्या वरती लागला होता. बॉल जातोय शॉर्ट पॉइंटला. शतषक ठिकाणी येत आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 25-25. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहणार आहोत त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस रिया. ओव्हर्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 25 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. साई स्पोर्ट्स सरावली आणि त्याचबरोबर त्रिशिका 11
गावदेवी वैतीपाडा. षटक या ठिकाणी समाप्त झाले. तर आपण टॉस करतोय. नितीनजी पाटील सर या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, चला टॉस केला जातोय विनायकजी किणी यांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. कैलासवासी शिवराज स्मृती सरावले विपक्ष त्रिशिका 11 कॉल केलाय, छापा आलाय. काय डिसिजन असेल? 5 षटकाचा सामना असेल. क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला असेल. प्रथमतः टॉस जिंकला त्रिशिका 11 गावदेवी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. हार्दिकजी किणी. थँक्यू डीजे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 14 धावांची गरज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव मिळालेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावती 26 स्कोर कडे आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकांमधील पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिली. रितेशला स्ट्राईक इन वरती आणलं जाते. हुक शॉट अक्षमासावी स्विच हिट आणि सरळ बॉल थर्डमॅनला क्लिअर करत असताना स्विच हिटच्या माध्यमातून आलंच 6 धावा. षटकार. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न इंटू दी गॅप मध्ये. या देखील बॉलवरती चांगल्या रन्स मिळतील आणि सरळ बॉल सीमारेषा पार. चौकार. चला, जे आई गावदेवी त्रिशिका 11 टीमचे प्लेयर्स आहेत त्यांना विनंती करतोय बॅरिगेट्सच्या बाहेर आपण बसायचंय. धावसंख्या फलकावरती 36 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. जे त्रिशिका 11 टीमचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्लीज त्यांना विनंती करतोय आपण बॅरिगेट्सच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्या. या बॉलवरती पिकअप शॉट. पुन्हा एकदा सुंदर फटका डीप मिड विकेटला क्लिअर करतोय. हाय अँड हँडसम मॅच फिनिश. मॅच विनर रितेश या मॅच मध्ये लढलाय. दातिवरी गावाचा कोहिनूर पुन्हा एकदा या मॅच मध्ये चमकलाय. ग्रेट फिनिश. थँक्यू डीजे. चला, आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय केदार दिघे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अनिलजी किनी साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. केदार दिघे साहेब आपण पाहतोय ठाणे जिल्हा प्रमुख आणि